महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं सर्वांचं या मराठी माणसाच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि आपण रात्री ह्या ठिकाणी बघा, जय बाबा विश्वकर्मा वर्कशॉप आहे. या बाईने आपल्याला या ठिकाणी थांबायची व्यवस्था केली होती रात्री. तर या ठिकाणी आपण टेंट लावले होते. आणि देवरालीमध्ये या ठिकाणी भैयांचं गॅरेज आहे गाडीचं. तर तुम्ही जर कधी काठमांडूला जात असेल, देवरालीमध्ये आले तर या ठिकाणी गाडीचं शोरूम आहे. तर गाडी खराब झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रिपेअर करू शकता. आणि या ठिकाणी आपण टेंट लावले होते. तर चला आता आपण काठमांडू स्टेशन निघतोय. एवढा डेंजर उतार आहे घाटाला, तर अजून ब्रेकच लागणार सायकलला. मित्रांनो, एकदम किती का दोन्ही हाताने ब्रेक दाबलं तरी ब्रेक लागत नाहीये. हे पाहू शकता तुम्ही, उतार किती आहे घाटाला. आणि या साईडला बघा, पूर्ण आल्यानंतर पूर्ण एका जागेवर टन आहे. तर आपल्याला इकडे खाली जायचं आहे मित्रांनो पूर्ण. तर दमादमाने चालू राहिलो, कारण की दोन्ही पण ब्रेक लागा नाही. किती का कच्चून दाबले तरी ब्रेक लागू नाही राहिले मित्रांनो. ते जे वर दिसतं ना टावर, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे खाली. तर मित्रांनो, एवढं ब्रेक लागत नाही. ते बघा, स्केटिंगचं पण ब्रेक लागत नाही. ते सायकलला धरून चालू राहिलं दमादमाने. तर चला आता दमादमाने जाणार आहे आपण खाली. मित्रांनो, पाहू शकता डॅम आहे. तर एकदम जुना डॅम आहे मित्रांनो. पाहू शकता ओपलो पाणी झालेलं आहे. या ठिकाणून निघतं बाहेर आहे बघा, मोठं हॉल आहे या ठिकाणी डॅमचं आहे. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पूर्ण मोठा पूल आहे, दोन गाड्या येतात जातात. या साईडला पाहू शकता एकदम मोठे दगड आहेत मित्रांनो. हे बघा, यो दगड किती मोठा आहे. तर बघा, अशा प्रकारे पूल आहे. आणि इकडे डॅम आहे. हे बघा, पूर्ण आपण ते जे टॉप दिसतं ना वरचं, ते इकडून आलेलो आहे आपण वरून खाली. तर आता आपल्याला जायचं या रोडला, इकडं आपण आलो इकडून. तर चला मग. नेपाळमध्ये आज पहिल्यांदाच आपण हॉटेलमध्ये जेवण करतो मित्रांनो. पाहू शकता नेपाळचं जेवण आहे, भात, डाळ, खिरा, भाजी, बटाट्याची भाजी, हे बघा फ्लावर आहे. तर चला आता आपण मित्रांनो पाहू शकता त्याचे झाडं दिसताना या ठिकाणी आपण आता खालून आलेलो आहे वर असं ह्या साईडनं. बघा, आपली रामपेर या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला जायचं इकडं आता उतार आहे. आता पाहू शकता तुम्ही, ह्या साईडनं रोड आहे बघा, गाडी चाललेली आहे. आपल्याला त्या डोंगराच्या तिकडे जायचं ते बघा, त्या साईडला. हे बघा, एकदम सुंदर प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे आहे. तर चला आता पुढे निघू. पाहू शकता अशा प्रकारे रोड खराब झालेला आहे पूर्ण. या साईडला नदी आहे, पाहू शकता ही नदी आहे. आपली रामपेर या साईडला आहे. तर पूर्ण रोड खराब झालेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी गाडी पण लवकर चढत नाही वर. या ठिकाणी गुर एकदम पांढरी माती झालेली त्या ठिकाणी, फुसफुशीत. आपली सायकल पण चढत नव्हती, कस तरी चढवलेली आहे. तर आपली रामपेर या साईडला आहे बघा. मित्रांनो, तुम्ही रस्ता पाहू शकता, एकदम खराब झालेला आहे बघा. अजून पण डोंगर ढसळू राहिले काठमांडू जात असताना. पाहू शकता हे बघा, ढसळूच राहिले अजून. ते पाणी चिरू राहिले बाहेर. काय भानगड आहे काय नाही मित्रांनो. पाहू शकता एकदम जंगल आहे. हे बघा ढसळलेलं, कसं ढसळलेलं आहे. हे ताजा, हे जो ढिगल दिसतं ना आग पुढचा, तो ताजा ढसळलेला आहे आता. पाहू शकता रोड पण पूर्ण वल्लाच. हे बघा, इथून तिथून पूर्ण